Hello students, we are learning about solid state. There are two types of solids, crystalline solids and amorphous solids. You must have already learnt about that. आज आपण पाहणार आहोत की जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर एक्झॅक्टली कसं असतं. So obviously crystalline solids have crystal structure. In this crystal structure, particles are arranged in a three-dimensional geometrical arrangement that is lattice. So हा जो lattice आहे, इथे फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय की या lattice मध्ये रेड डॉट्स दाखवलेत. They are lattice points. आणि ह्या lattice points ना एकत्र जोडलं की आपल्याला एक लॅटाइस स्ट्रक्चर मिळतं. त्याला आपण क्रिस्टल लॅटाइस असं म्हणू शकतो. क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये हे जे पॉइंट्स असतात ते पार्टिकल्स असतात. and these particles may be ions, molecules or atoms. सो ज्यावेळी बॉन्डिंगमध्ये मॉलिक्युल्स असतील, ॲटम्स असतील किंवा आयन्स असतील, ते एकमेकांबरोबर जेव्हा बॉन्ड फॉर्म करतात त्यावेळी एका विशिष्ट रचनेमध्ये, एका विशिष्ट क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमध्ये त्यांची बांधणी होते आणि वी गेट द क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. हे जे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे, जे लॅटाइस स्ट्रक्चर आहे, ते कशापासून बनलेलं असतं? तर इट इज मेड अप ऑफ unit cell. It is made up of unit cell. So what is unit cell? It is the smallest repeating structural unit of a crystalline solid, that is unit cell. So जसं एखाद्या बिल्डिंगच्या विषयी आपण जर उदाहरण घेतलं की जी संपूर्ण बिल्डिंग असते हे एक स्ट्रक्चर आहे आणि ते स्ट्रक्चर कशापासून बनलेलं आहे? तर त्या बिल्डिंगचं स्मॉलेस्ट युनिट काय असणार आहे? एक तर वीट असू शकेल, ब्रिक किंवा सिमेंटचा ब्लॉक असू शकेल. सो एकमेकांशी जोडून या ब्लॉक्सपासून किंवा विटांपासून एक मोठं बिल्डिंगचं स्ट्रक्चर तयार होतं. एक्झॅक्टली सेम वे युनिट सेल्स एकमेकांना जोडले जातात आणि त्याच्यापासून मोठमोठे स्ट्रक्चर, क्रिस्टलाइन सॉलिड्सचे स्ट्रक्चर्स आपल्याला मिळतात. युनिट सेलचे काही टाइप्स आहेत. टोटल 4 टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज सिंपल और प्रिमिटिव्ह युनिट सेल. सेकंड इज बॉडी सेंटर्ड युनिट सेल. थर्ड फेस सेंटर्ड युनिट सेल. अँड फोर्थ वन बेस सेंटर्ड और एंड सेंटर्ड युनिट सेल. बघा, त्यांच्या नावावरूनच आपल्याला पटकन लक्षात येणार आहे की ते पर्टिक्युलर युनिट सेलचं नाव तसं का आहे. फर्स्ट वन इज सिंपल युनिट सेल और प्रिमिटिव्ह युनिट सेल. सो युनिट सेल जर आपण एक पकडला, त्याच्या टोटल 8 कॉर्नर्सवरती 8 पार्टिकल्स असणार आहेत. असा हा सिंपलचा युनिट सेल ज्याच्या 8 कॉर्नर्सवरती 8 पार्टिकल्स असणार आहेत. सो अगेन पार्टिकल्स म्हणजेच ॲटम असू शकेल, आयन असू शकते किंवा मॉलिक्युल्स असू शकते. सेकंड इज बॉडी सेंटर्ड युनिट सेल. बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये आपण इथे पाहूया की 8 कॉर्नर्सवरती 8 पार्टिकल्स आहेत. बट इन ॲडिशन विथ दॅट हिअर इन द सेंटर देअर इज 1 मोर पार्टिकल, राईट. सो 8 कॉर्नर्सवरती 8 प्लस सेंटरमध्ये, बॉडीच्या सेंटरमध्ये, या युनिट सेलच्या बॉडीच्या सेंटरमध्ये आणखी एक ॲटम किंवा आयन किंवा मॉलिक्युल, दॅट इज बॉडी सेंटर्ड युनिट सेल. द नेक्स्ट टाइप ऑफ युनिट सेल इज फेस सेंटर्ड युनिट सेल. फेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये पुन्हा 8 कॉर्नर्सवरती 8 पार्टिकल्स आपल्याला दिसत आहेत आणि जे रेड लाईन केलेले जे पार्टिकल्स आहेत ते आहेत युनिट सेलच्या प्रत्येक फेसवरती, प्रत्येक बाजूवरती आणखी एक पार्टिकल. सो युनिट सेल हा
आपण क्यूबिक मानूया आणि क्यूबला टोटल 6 साइड्स असतात, 6 फेसेस असतात आणि प्रत्येक फेसवरती एक पार्टिकल, असे टोटल 6 पार्टिकल. परंतु इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे की प्रत्येक फेसवरती जरी एक पार्टिकल असला तरी त्या पार्टिकलचा केवळ हाफ भाग, केवळ अर्धा भाग हा त्या युनिट सेलच्या आतल्या बाजूला आहे. बाकीचा उरलेला अर्धा भाग हा दुसऱ्या एखाद्या युनिट सेलनी शेअर केलेला आहे. चौथा टाइप ऑफ युनिट सेल आहे बेस सेंटर, विच इज ऑल्सो नोन ॲज एंड सेंटर्ड युनिट सेल. सो हिअर इन दिस केस 8 कॉर्नर्सवरती 8 पार्टिकल्स, त्याच्यासोबत आणखी 2 पार्टिकल्स आहेत आणि ते असणार आहेत ऑपोजिट फेसेसवर. कुठल्याही 2 ऑपोजिट फेसेसवरती 2 पार्टिकल्स असणार आहेत. अशा प्रकारे हा आहे बेस्ड सेंटर्ड और एंड सेंटर्ड युनिट सेल. सो दीज आर दी टाइप्स ऑफ युनिट सेल. मला इथे एक गोष्ट क्लिअर करावीशी वाटते, जी मी फेस सेंटर युनिट सेलच्या बाबतीत म्हटली तीच इथे बॉडी सेंटर युनिट सेलच्या बाबतीत आणि सिंपल युनिट सेलच्या बाबतीतही, की प्रत्येक कॉर्नरवरती आपल्याला जे हे 8 पार्टिकल्स दिसत आहेत ते ॲक्च्युली पूर्णच्या पूर्ण सेलच्या आतमध्ये नाहीत. तो पार्टिकल जो आहे, हा सपोज हा एक पार्टिकल आहे कॉर्नरवर, तो संपूर्णतः पार्टिकल युनिट सेलच्या आतल्या बाजूने नाही, तर त्याचा केवळ 1/8 पार्ट, किती तर केवळ 1/8 पार्ट, 1/8 भागच त्या सेलच्या आतल्या बाजूला आहे. इथे बॉडी सेंटर युनिट सेलच्या बाबतीत सुद्धा कॉर्नरमधले जेवढे 8 पार्टिकल्स आहेत त्यांचा केवळ 1/8 पार्ट हा युनिट सेलच्या आतमध्ये आहे आणि सेंटरमधला जो पार्टिकल आहे तो मात्र संपूर्णतः त्या युनिट सेलच्या आतमध्ये आहे. राईट. फेस सेंटर युनिट सेलच्या बाबतीत 8 कॉर्नर्सवरचे जे पार्टिकल्स आहेत ते पुन्हा त्यांचा फक्त 1/8 भाग हा युनिट सेलमध्ये येणार आहे आणि जे फेसेसवरचे पार्टिकल्स आहेत, त्यांचा हाफ भाग हा युनिट सेलच्या आतल्या बाजूने असणार आहे. आणि सेम बेस सेंटर युनिट सेलच्या बाबतीत असणार आहे. जे 8 कॉर्नर्सचे जे पार्टिकल्स आहेत त्यांचा 1/8 पार्ट युनिट सेलच्या आतल्या बाजूने असणार आहे आणि जे 2 फेसेसवरचे पार्टिकल्स आहेत त्यांचा पुन्हा केवळ हाफ भाग हा युनिट सेलच्या आतमध्ये असणार आहे. बाकीचा उरलेला हाफ भाग हा दुसऱ्या एखाद्या युनिट सेल बरोबर त्यांनी शेअर केलेला असणार आहे. सो हे झाले आपले टाइप्स ऑफ युनिट सेल, आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेले आहेत. आता आपण पुढे जाऊया. एक फ्रेंच मॅथमॅटिशियन होता ज्याचं नाव अगस्ती ब्रेवेस, अँड ही क्लेम दॅट की जे क्रिस्टल्सचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते टोटल 14 प्रकारचे आहेत, टोटल 14 प्रकारचे आहेत आणि म्हणूनच त्यांना नाव दिलं गेलं 14 ब्रेवेस लॅटायसेस. इथे मी आपल्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर सुद्धा मेन्शन केलेला आहे. सो तुम्ही स्टडी करत असताना जर अधिक तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर प्लीज गो थ्रू दॅट पर्टिक्युलर टेक्स्टबुक पेज नंबर. So we are talking about 14 Breves lattices. 14 Breves lattices हे वेगवेगळे क्रिस्टलाइन सॉलिड्सचे स्ट्रक्चर आहेत आणि ब्रेवेसने त्यांना टोटल 7 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलं. हे मेन जे 7 कॅटेगरीज आहेत, क्रिस्टल सिस्टम्स आहेत, दे आर नेम्ड ॲज क्यूबिक, ऑर्थोरोम्बिक, टेट्रागोनल, मोनोक्लिनिक, रोम्बोहेड्रल, ट्रायक्लिनिक अँड हेक्झॅगोनल असे हे टोटल 7 क्रिस्टल सिस्टम्स आहेत आणि प्रत्येक
प्रत्येक क्रिस्टल सिस्टीम पुन्हा आणखी सब टाइप्स दाखवत आहेत, युनिट सेलचे टाइप्स दाखवत आहेत. जसं की इथे क्यूबिक क्रिस्टल सिस्टीमच्या टोटल 3 टाइप्स ऑफ युनिट सेल असतात, जसं की सिम्पल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड. म्हणजे क्यूबिक जो क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे तो आपल्याला अशा प्रकारे सिम्पल फॉर्ममध्ये मिळतो, बॉडी सेंटर फॉर्ममध्ये मिळतो आणि फेस सेंटर फॉर्ममध्ये तो आढळतो. त्याचप्रमाणे ऑर्थोरोम्बिक जो क्रिस्टल सिस्टम आहे तो 4 टाइप्स ऑफ युनिट सेलमध्ये अवेलेबल असतो. सिम्पल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड अँड बेस सेंटर्ड. टेट्रागोनल क्रिस्टल सिस्टम ही केवळ 2च टाइप ऑफ युनिट सेल दाखवतो, सिम्पल वन अँड बॉडी सेंटर्ड वन. तुम्ही नीट पुस्तकामध्ये पहा, ह्या डायग्राममध्ये प्रत्येकाचा अर्थ तुम्हाला लगेच लक्षात येणार, कारण प्रिव्हियस स्लाइडमध्ये वी हॅव ऑलरेडी अंडरस्टूड अबाउट इट. व्हॉट इज सिम्पल, व्हॉट इज फेस सेंटर्ड, व्हॉट इज बेस सेंटर अँड व्हॉट इज बॉडी सेंटर्ड. ओके, सो अगेन 4th type of crystal system, that is monoclinic. It also shows only 2 types of unit cells, simple one and base centered. Rhombohedral, triclinic आणि hexagonal हे तिघही crystal system shows only simple or primitive unit cell. Only simple or primitive unit cell. So हे जे टोटल आपण जर ह्यांना काउंट केलं तर ते टोटल आर 14 ब्रेव्हिस लॅटायसेस. ओके, आता याच्यापैकी मेनली आपण ज्याचा अभ्यास करणार आहोत थोडा डिटेलमध्ये तो केवळ या क्यूबिक क्रिस्टल सिस्टीमचा. या क्यूबिक क्रिस्टल सिस्टीमचे किती टाइप्स ऑफ युनिट सेल आहेत? 3 आहेत, सिम्पल, बॉडी सेंटर अँड फेस सेंटर. सो ह्या तिघांचाच आपण, ह्या क्यूबिक क्रिस्टल सिस्टीमचाच आपण डिटेलमध्ये इथे अभ्यास करणार आहोत. तर चला पुढच्या स्लाइडवर जाऊया. सो इथे बघा, इथे आपल्याला डायग्राम टेक्स्टबुक पेज नंबर 6 आणि 8 वरती आपल्याला ह्याच्याविषयी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो जो पहिला जो होता सिम्पल क्यूबिक, त्याला आपण शॉर्टमध्ये SC म्हणतो. द सेकंड वन इज बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल अँड द थर्ड वन इज फेस सेंटर्ड क्यूबिक सेल. सो ही नावं लक्षात ठेवा शॉर्ट फॉर्म, कारण की एक्झाममध्ये युजली फुल फॉर्म म्हणजे सिम्पल क्यूबिक सेल किंवा बॉडी सेंटर क्यूबिक सेल किंवा फेस सेंटर क्यूबिक सेल ऐवजी बऱ्याचदा शॉर्ट फॉर्मच दिलेला असतो, SC, BCC आणि FCC. सो प्लीज रिमेंबर दॅट. आता हे झालं 2 डायमेन्शनल डायग्राम किंवा 2 डायमेन्शनल फोटो. पण इथे जर 3D मध्ये पाहायचं झालं तर थोडंसं आपल्याला इथे अंदाज येईल की हा जो सिम्पल क्यूबिक सेल आहे तो अशा प्रकारे दिसतो. सो मगाशी मी तुम्हाला थोडीशी आयडिया दिलेलीच आहे की जो कॉर्नरवरचा जो प्रत्येक पार्टिकल आहे त्याचा केवळ 1/8 पार्ट, बघा फक्त 1/8 पार्ट त्यांनी इथे छान ड्रॉ करून दाखवला. केवळ 1/8 पार्ट हा युनिट सेलच्या आतल्या बाजूने दाखवलेला आहे. याचा अर्थ केवळ 1/8 पार्ट ऑफ ईच पार्टिकल इज प्रेझेंट और इन्क्लुडेड इन दॅट वन युनिट सेल. मग आता आपल्याला जर नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचे की बाबा या प्रत्येक युनिट सेलमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, तर कसं कॅल्क्युलेट करणार? तर बघा इथे छान सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. टोटल ह्या युनिट सेलचे टोटल कॉर्नर्स आहेत 8, राईट? 1 2 सॉरी बघा टोटल कॉर्नर्स इथे आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि मागच्या बाजूचा 8, राईट? सो असे टोटल कॉर्नर आहेत 8 आणि या प्रत्येक कॉर्नरवरती 1/8 असा पार्टिकल आहे, 1/8 पार्टिकल आहे. सो टोटल किती पार्टिकल आतमध्ये आहे हे काढण्यासाठी वी विल डू 1/8 × 8, 1 / 8 × 8 आणि आपल्याला आन्सर मिळेल 1. याचा अर्थ सिम्पल क्यूबिक सेलमध्ये
टोटल किती पार्टिकल असतात 1. आता जाऊया आपण बेस सेंटर्ड क्युबिक सेलमध्ये. या बेस सेंटर्ड क्युबिक सेलचा हा छानसा 3 डायमेन्शनल दिसणारा डायग्राम आपल्याला इथे पाहायला मिळतोय. सो पुन्हा 8 कॉर्नर्सवरती असलेले 1/8 पार्टिकल म्हणून आपण इथे घेऊया 1/8 × 8. ठीक आहे. प्लस in addition with that there is one more particle present in the body of the cell. So तो पूर्ण पार्टिकल, तो संपूर्ण पार्टिकल त्या सेलमध्ये इन्क्लूड आहे and therefore we can take it as a one full particle. So आपण जर ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला किती पार्टिकल्स मिळतील? टोटल 2 particles. Total 2 particles. That means in body centered cubic cell there are total 2 particles, and the last one is face centered cubic cell. In this case corners चे 8 आहेतच. ओके, 8 corners चे 8 particles, that is 1/8 × 8 plus in addition with that जे 6 फेसेस आहेत, हे जे 6 फेसेस आहेत ह्या 6 फेसेसवरती हाफ पार्टिकल असणार आहे जो युनिट सेलच्या आतल्या बाजूने आलेला आहे. सो हे 6 पार्टिकल. सो 1/2 × 6 and therefore we'll get 1 + 3, that is 4. That means total number of particles are 4. असा हा सुंदरसा कन्सेप्ट आपण इथे क्लिअर करून घेतलेला आहे. दिस नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्युबिक युनिट सेल हा भाग जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला हा कॅल्क्युलेट करायला कोणी सांगणार नाही कदाचित, परंतु हे जे नंबर्स आहेत हे आपल्याला वापरावे लागणार आहेत अँड देअरफॉर तुम्ही हे लक्षात ठेवायचे आहेत. एक तर त्यांचे शॉर्ट फॉर्म सिम्पल क्युबिक, SC, BCC, FCC आणि हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टिकल्स आर प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर क्युबिक युनिट सेल, दॅट इज 1, 2 and 4. ओके. सो आता हा जेवढा भाग आपला झालेला आहे, जेवढे स्लाइड्स आपण पाहिलेले आहेत त्या सगळ्यावर आधारित काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला फॉरवर्ड करते. थँक्यू.